RT ॲडमिशन 2025 तर आज ज्या पालकवर्गांचा नंबर लागलेला आहे म्हणजे त्यांच्या मुलांचा नंबर लागलेला असेल त्यांना आज लास्ट डेट आहे। परंतु भरपूर जे पालकवर्ग आहे अशा कमेंट्स करत आहे की आमचा नंबर लागून आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे तरीसुद्धा जे स्टेटस आहे हे अजूनही पेंडिंग दाखवत आहे। ज्यांचे स्टेटस पेंडिंग दाखवणार आणि जर आज डेट संपली तर त्यांची ॲडमिशन कन्फर्म होणार नाही आहे। त्यामुळे ज्याही पालकवर्गांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचे असेल रेग्युलर लिस्टमधले वेटिंगचं आपण यामध्ये सांगत नाही आहे। वेटिंगवाल्यांसाठी वेगळा व्हिडिओ बनवण्यात येईल। फक्त हा जो व्हिडिओ आहे हा ज्यांचे नंबर लागलेले आहे रेग्युलर राऊंडमध्ये आणि त्यांना 10 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे म्हणजे 10 तारीख आजची आहे आणि आज सायंकाळपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं हे आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं। परंतु आज लास्ट डेट असल्यामुळे संपूर्ण जे पालकवर्ग आहे ज्यांचेही विसरले असेल ॲडमिशन प्रोसेस करण्यात किंवा काही अडचण असेल तर ते करू शकले पाहिजे। तर बघू शकता 10/3/2025ला ज्यांचा नंबर लागलेला आहे ते ॲडमिशन घेऊ शकतात। तर ज्यांचे बाकी असेल प्रवेश घ्यायचे त्यांनी आजच्या तारखेमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत लवकरात लवकर व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिट करून त्यांचा जो प्रवेश आहे कन्फर्म करू शकता आणि प्रवेश कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही स्कूलमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता। तर ज्या पालकवर्गांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहेत ते कसे चेक करू शकतात की आपली जी ॲडमिशन आहे खरोखर कन्फर्म झालेली आहे? तर काहीच नाही, सर्वात खाली येऊ शकता। सर्वात खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक ऑप्शन दिलेला आहे ज्याला म्हटलेलं आहे की अप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती। तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता। तुमच्याकडे एक अप्लिकेशन नंबर मिळालेला आहे जो अप्लिकेशन नंबर तुमचा 25 पासून सुरुवात होणारा असेल आणि तो तुमच्या फॉर्मवर सुद्धा दिलेला आहे। तर तो अप्लिकेशन नंबर टाका आणि गो ऑप्शन दिलेला आहे, गो ऑप्शनला क्लिक करा। गो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ॲडमिशन स्टेटस। इथे तुम्हाला जर ॲडमिटेड लिहून आहे म्हणजे तुमची प्रोसेस म्हणजे तुमची ॲडमिशन RTने कन्फर्म केलेली आहे। आता तुमचा प्रवेश कोणीही नाकारू शकत नाही RT सोडून। तर तुमच्या फॉर्ममध्ये ॲडमिटेड आहे का हे एकदा चेक करा। जर नसेल तर तुम्ही आजच्या आज व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिट करून त्यांच्याकडून तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या जेणेकरून तुम्हाला लागलेला नंबर हा मिळाला पाहिजे। जर तुम्ही आज कन्फर्म नाही केला आणि डेट जर आज संपली तर तुमचा प्रवेश ॲटोमॅटिक कॅन्सल होऊन जाणार। तर ज्यांचेही नंबर लागलेले आहे ज्यांनीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे स्टेटस एकदा चेक करा। जर ॲडमिटेड लिहून असेल तर घाबरण्याचं कारण नाही, जर तिथे पेंडिंग लिहून असेल तर घाबरण्याचं कारण आहे आणि त्यांनी ज्यांचं पेंडिंग असेल त्यांनी व्हिजिट करून आपली ॲडमिशन कन्फर्म करून घ्या। RTबद्दल सायंकाळी जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।